आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत। बीड मधील महादेव मुंडे यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला, काय सांगा? या आमच्या ज्ञानेश्वरी ताईंनी जो आत्महत्याचा प्रयत्न केला ती दुर्दैवी घटना आहे। त्या घटनेला एकच मी परमेश्वराला प्रार्थना करणार आहे की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारो आणि त्यांना न्याय मिळो। त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या दोघांनी लक्ष घालून त्यांना न्याय द्यावा ही मी त्यांना हात जोडून विनंती करतो की आमच्या भगिनीला न्याय द्या। न्यायासाठी आत्महत्येची वेळ येते, त्यांना विष प्राशन करावं लागतं। एवढी बीडची कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे। तुम्ही स्वतः सांगताय की त्यांना न्यायासाठी विष प्राशन करावं लागते, याचा अर्थ काय? मग कायदा व सुव्यवस्था राहिली का? कायदा व सुव्यवस्थेचं राज्य जर बीड मध्ये आणायचं असेल तर त्याला सर्वांनी न्यायानं वागावं लागेल आणि न्यायानं वागायचं काम कुणी केलं पाहिजे तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस जे की गृहमंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जे की या राज्याचे माननीय अजितदादा पवार साहेब आहेत। ते दोघेही प्रमुख आहेत। महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही प्रमुख पदावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर पण आहेत, दोन्ही प्रमुख नेते। त्यांनी दोघांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं आणि जर खरंच त्यांना कायदा व सुव्यवस्थेचं राज्य जर बीड जिल्ह्यात आणायचं असेल तर ते आणू शकतात, पण आणायचंय का नाही हा त्यांचा विषय आहे। कारण मी प्रत्येक वेळेस म्हणतोय की आमच्या संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणात सुद्धा 5-7 जणांना अटक करून किंवा एक आरोपी सापडत नाही असं म्हणून भागणार नाही। तर त्याच्यामध्ये 100-200 लोकांची टोळी आहे, त्यांच्या बुडापर्यंत त्या 200 लोकांना उचला आणि त्यांच्यावर मोकोका लावा, बघा सुताती येतो का नाही बीड जिल्हा, पण त्यांना करायचंच नाही। पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली। आता या घटनेला 7-8 महिने होऊन गेलेले, मात्र तरीही आरोपींचा शोध लागत नाही। तशाच घटना पुन्हा होत आहेत। सरपंचाच्या पतीला आणि पत्नीला मारहाण करण्यात आलेली आणि राखेचं राजकारण अजूनही बीड जिल्ह्यामध्ये सुरूच आहे। मी वारंवार सांगतोय की बीड जिल्ह्यामध्ये अनधिकृतरित्या राखेचे साठे जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त करावेत आणि ती टेंडर दुबारा करावा, पण ते केलं जात नाही। त्यांना म्हणजे अवैधरित्या पैसा कमवून लोकांना पोसायचंय असं मला वाटतंय आणि माननीय जी पालकमंत्री म्हणून अजितदादा आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती की त्यांनी थोडं काळजीपूर्वक लक्ष घालावं आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा जो मूळ म्हणून शब्द जो मूळ स्वभाव होता त्या स्वभावानुसार जर त्यांनी केलं तर 100% सुतासारखे होतील, पण आता त्यांचा मूळ स्वभाव परमेश्वर। एक शेवटचा प्रश्न, बीड मध्ये धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे आणि तिथं जो गुन्हेगार आहे आरोपी आहे जेलमध्ये त्याचा फोटो तिथं लागतोय, काय सांग? नाही हे बघा, कुणाच्या बॅनरवर कुणाचा फोटो लागलाय त्याच्या ज्यांच्या बॅनरवर लागला ज्यांचा लागला त्यांना तुम्ही ते प्रश्न विचारू शकता, मला त्या प्रश्नावर उत्तर द्यावं असं वाटत नाही। खूप खूप धन्यवाद। हे होते बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे। त्यांचं म्हणणं आहे की बीड मधली कायदा आणि सुव्यवस्था सुधारायची असेल तर पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या अजित पवारांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे काम केलं पाहिजे। कॅमेरामन अवधेश कोरीसह मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह, मुंबई।